लाडकी बहीण योजना सगळ्यात मोठी आनंदाची बातमी. तिसऱ्या टप्प्याची तारीख जाहीर. ज्या महिलांना एकदाही पैसे आले नाहीत त्या महिलांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना. आणि ज्या महिलांना आतापर्यंत 3,000 रुपये आले असतील तर त्या महिलांना यापुढे 1,500 रुपये ते 2,000 रुपये त्या ठिकाणी मिळण्याची देखील विशेष माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे. आता कोणती ती तारीख आहे ज्याला ज्याला ज्यामध्ये आता पैसे येणार आहेत, ज्यामध्ये अजून अशा महिला आहेत की ज्यांना एकदाही पैसे आले नाहीत त्यांनाही पैसे मिळतील. तसेच ज्या महिलांना 3,000 रुपये मिळाले त्यांना 1,500 रुपये मिळतील, 2,000 रुपये मिळतील की 25,000 मिळतील की काय परत एकदा 3,000 मिळतील, याविषयी देखील एक अपडेट आहे. सोबतच कोणत्या तारखेला नेमकं कोणती अशी तारीख आहे की ज्या दिवशी महिलांना त्या ठिकाणी पैसे मिळतील, अशी संपूर्ण माहिती, सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहे. ही अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी तुम्ही असाल, अर्ज भरला असेल, पैसे आले असतील किंवा आले नसतील, तर पुढे नेमकं किती पैसे येतील, पैसे वाढून देखील येणार आहेत, अशी देखील अपडेट आता समोर आलेली आहे. तर समस्त माता भगिनींना एक विनंती आहे की त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहावा आणि आपल्या ओळखीच्या, आपल्या शेजारच्या, आपल्या नातेवाईकातील सर्व महिलांना हा व्हिडिओ शेअर करावा. कारण की पहिले 2 हप्ते आले असतील, पण तिसरा हप्ता येण्याआधी ही गोष्ट करणं तुम्हाला अतिशय गरजेचं आहे. कारण की आता तिसरा हप्ता लवकरच येत आहे. त्याची तारीख देखील डिक्लेअर झालेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे पहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी बातमी, आता ज्यांना पैसे आले आहेत त्यांना 1,500, 2,000, 2,500 का 3,000 किती मिळणार, हप्त्याची तारीख ठरली आणि आकड्यासंदर्भात देखील मोठी त्या ठिकाणी अपडेट समोर येत आहे. त्याचबरोबर ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे आले नाहीत त्यांना 45,000 रुपये येतील की जास्त पैसे येतील, कोणती ती तारीख आहे, याविषयी अपडेट समोर येताना आता आपण पाहणार आहोत. 2 मिनिटाच्या आत अतिशय महत्त्वाची बातमी आपण घेतो आहोत. कारण की तुम्हाला आत्तापर्यंत जरी पैसे आले असतील तर हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर, आणि तरच तुमचे पुढचे पैसे येऊ शकतात. कारण की अतिशय महत्त्वाचं काम तुम्हाला इथून पुढे त्या ठिकाणी करायचं आहे. अन्यथा तुम्हाला पैसे मिळण्यामध्ये अडचण होईल. कदाचित बाकीच्या महिलांना पैसे येतील पण तुम्हाला येणार नाही. त्यामध्ये एक अडचण आहे. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे महिलांचे लक्ष लागून राहिलंय. तिसरा हप्ता आतापर्यंत महिलांना 2 टप्प्यांमध्ये 3,000 रुपये त्या ठिकाणी आले. कोणाला 14 ते 17 ऑगस्ट मध्ये आले, तर कोणाला 29 ते 31 ऑगस्ट पर्यंत आले. काही महिलांनी फॉर्म नाही भरले, तर फॉर्म नाही भरले महिलांसाठी 31 सप्टेंबर पर्यंतची तारीख जाहीर केली. हा अतिशय महत्त्वाचा अपडेट आलाय. पण आता हा हप्ता सप्टेंबरमध्ये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. तो नेमका किती होणार आहे आणि महिलांच्या खात्यात केव्हा जमा होणार आहे? हप्ता जमा होण्याची तारीख नेमकी काय असणार आहे? किती रुपये खात्यात जमा होणार आहेत? असा नेमका प्रश्न महिलांना पडलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरं अतिशय महत्त्वपूर्ण बातमीतून आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा अपडेट असणार आहे 2 मिनिटाच्या आत. आपण समजून घेणार आहोत सर्व प्रश्नांची, सर्व शंकांची उत्तरे तुम्हाला मिळतील. आता लहान बहीण योजनेची जी घोषणा होती, जी जुलै महिन्यात झाली, अनेक महिलांनी तात्काळ कागदपत्रांची जुळवाजुळव त्या ठिकाणी केली. काहींना करता आली नव्हती. त्यामुळे 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन वाढवली. ती आता डेडलाईन आली, ती 31 ऑगस्ट करण्यात आली. नंतर 31 सप्टेंबर करण्यात आली. मग त्यामुळे झालं काय, की 2 टप्पे करण्यात आले आणि अजून तिसरा टप्पा देखील होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जो शंका महिलांच्या मनात आहे, ती म्हणजे ही काही महिलांनी आतापर्यंत अर्ज भरले, आधारला बँक लिंकिंग केलं, तर तरी देखील पैसे आले नाहीत. ती शंका काय आहे? का पैसा आले नाही आणि पैसे केव्हा येतील? तर सगळ्यांना पैसे येणार. कारण की काय झालं, की 31 जुलैपर्यंतचा पहिला टप्पा होता. 31 जुलैपर्यंत ज्यांनी फॉर्म भरलेत, ज्यांना आधार लिंकिंग 31 जुलैच्या आधी केलं होतं, त्यांना पैसे त्या ठिकाणी येऊन गेले. कधीपर्यंत? तर 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्टपर्यंत. मग त्यानंतर 1 ऑगस्टपासून ज्यांनी फॉर्म भरायला सुरुवात केली, 24 ऑगस्टपर्यंत ज्यांचा आधार लिंकिंग देखील झालं, क्लिअर होत होतं, त्यांना 31 ऑगस्टपासून ते 29 ऑगस्टपर्यंत पैसे येऊन गेले. मग आता त्यानंतर पण त्यातही काही जणांना लेट झाला. काहींनी 25 ला फॉर्म भरला, तर काहींनी 26 ला भरला. काहींचा 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म गेला, तर त्यांना केव्हा पैसे येतील?
तर या सगळ्यात महत्त्वाची डेट जाहीर झालेली आहे. पण तत्पूर्वी किती पैसे जमा होणार? कारण की मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सभेत बोलताना असं देखील सांगितलं होतं, की खूप महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी घोषणा केली होती, की हा जो हप्ता आहे आता महिलांना ₹3000 मिळाले. म्हणजे जुलै, ऑगस्टचे दीड अधिक दीड 3000 मिळाले. तर मग आता तिसरा हप्ता 1500 मिळेल की 2000? 2500 की 3000? सगळ्यात मोठी अपडेट इथे समोर येत आहे, की मुख्यमंत्र्यांनी त्याच वेळेस सांगितलं होतं, की आता ₹45,000 तुम्हाला मिळणार. होय, ₹45,000 कोणाला? की ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही. म्हणजे ज्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर म्हणजे एकही हप्ता मिळाला नाही, त्या महिलांना 3 महिन्याचे एकत्रित ₹45,000 जमा होणार. आणि ज्या महिलांना आत्तापर्यंत म्हणजेच जुलै आणि ऑगस्टमध्ये मिळालेले आहेत, कुठल्यातरी मागच्या टप्प्यात, तर त्यांना ₹1,500 त्या ठिकाणी मिळणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं अपडेट, कोणती तारीख अ, आणि त्या तारखेआधी काय करायचं? पहिला आता जरी मिळाला असला, 3000 मिळाले असते, तरी पुढचे 1500 मिळवण्यासाठी तुम्हाला ही गोष्ट तात्काळ करणं गरजेचं आहे. ती कोणती गोष्ट आहे? नाहीतर बाकीच्या महिलांना पैसे येतील, पण तुम्हाला येणार नाही. कारण काय झालंय, की साधारणपणे 1 तारीख जाहीर करण्यात आली. 1 तारीख सूत्रांच्या माहितीच्या ठिकाणी साधारणपणे एक अ, आपल्याला समजलेली आहे. ती तारीख मी लगेचच सांगणार आहे. पण तत्पूर्वी तारखेपूर्वी काय करायचं आहे? सप्टेंबरमध्ये 1 तारीख त्या ठिकाणी अधिकृतरित्या जाहीर नाही केली आहे. पण एक सूत्रानुसार त्या ठिकाणी आपल्याला समजलं आहे, की या तारखेनुसार या पैसे येतील. पण त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे? तुमच्या आधारला बँक लिंकिंग आहे की नाही ते पाहून घ्यायचं. गोष्ट तुमच्या खात्यामधून जर पूर्वी पैसे कट झाले असतील, तर तुम्ही ते मिनिमम बॅलन्स मेंटेन करायचा आहे. खातं पूर्ववत ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे. अर्थातच त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून बँकांना, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला महिला व बाल विकास मंत्रालयाचे सचिव आहेत. त्यांच्याकडून बँकांना त्या ठिकाणी आदेश देण्यात आलेला आहे, की कोणत्याही महिलेचे पैसे कापले गेले नाही पाहिजेत. पण तारीख देखील तुम्ही तुमच्या खात्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, बँक खात्यामध्ये मिनिमम बॅलन्सचा इश्यू असेल किंवा काही असेल, तर ते खातं ॲक्टिव्हेट करून घ्या. कारण काय होईल, की तुमचे जर अजून काही रुपया जर आलेले नसेल, तर तात्काळ ते पैसे येतील. धन्यवाद.